त्यालाच आपण म्हणतो की ती डाएट थेरपी आहे. म्हणजे रोग बरा करणे कशानी, तर अन्नाचा उपयोग करून त्याचा रोग बरा करणे हे आपण आता या पूर्ण सत्रामध्ये शिकणार आहोत. तर आहारोपचार याला असं नाव आहे. आणि कुठले कुठले जे डिसऑर्डर्स आहेत, जे रोग आहेत, जे डेफिशियन्सी आहे, हे आपल्याला यांनी ट्रीट करायचं आहे, यांनी त्याचे उपचार करून त्याला करेक्ट करायचं आहे. त्याला आपण म्हणणार आहोत आहार डाएट थेरपी किंवा रोगोपचार किंवा आहार वेगवेगळे देऊन त्यांना आपण सुदृढ करण्याच्या मार्गावर हे करणार आहोत. तर जनरली जे लाईफस्टाईल म्हणजे जे इन्फेक्शियस डिसीज नाही आहे, जे लाईफस्टाईल डिसीजेस आहे, हे आपण या आहारोपचारांनी व्यवस्थित करू शकतो, मेंटेन करू शकतो, त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करू शकतो. ठीक आहे. तर आता मी माझी जरा स्लाइड शेअर करते. येस. माझी स्लाइड दिसतेय सगळ्यांना? हो मॅडम, दिसते. क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही? क्लिअर आहे. येस. ओके, मग जायचं मी पुढे. येस. ओके. चला, आता मला असं माहिती आहे की धिस इज पोस्ट लंच सेशन आहे. बरेच लोक जेवणा खावण्याच्या गडबडीत आहे, बट स्टील आपण इथे पुढे जाऊया. बरेचसे लोक जॉईन व्हायचे आहे मॅडम, तरी आपण जाऊया पुढे. जॉईन होत राहतील मॅडम, आपण चालू. ओके ओके ओके, ॲज यू विश. ओके, सो आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत की डाएट थेरपी म्हणजे काय. डेफिनेशन ऑफ डाएट थेरपी. डाएट थेरपी याची डेफिनेशन डॉक्टर एम स्वामीनाथन यांनी दिलेली आहे. त्यांच्या मतानुसार therapeutic nutrition is concerned with the nutritional requirement of patients suffering from different disease and prescribing the right type of diet for them. Means therapeutic nutrition is prescribing right diet as per the need of the patient, right? म्हणजेच काय, रुग्णाच्या आहाराविषयी गरजा लक्षात घेऊन आहार आयोजन करणे म्हणजे उपचारात्मक आहार आयोजन असे म्हणतात. आता दुसरी जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन दिलेली आहे रॉबिन्सनने. डाएट थेरपी इज द यूज ऑफ फूड ॲज अन एजंट in effective recovery from illnesses if agent deals with modification necessary in the diet in the treatment of different disease. म्हणजे इथे आपल्याला फूड हे एक माध्यम बनवायचं आहे. फूड ॲज अ एजंट, माध्यम कशासाठी? इन ट्रीटमेंट ऑफ डिसीज, म्हणजे डिसीजचं ट्रीट करण्यासाठी हे एक माध्यम आहे. फूड हे एक माध्यम आहे, अन्न हे एक माध्यम आहे फॉर इफेक्टिव्ह रिकव्हरी, म्हणजे रोग्याचा रोग बरा करण्यासाठी आपल्याला हे माध्यम वापरायचं आहे. तर हे माध्यम ॲज युजल राहील का? नाही, तर विथ मॉडिफिकेशन इन डाएट, म्हणजे डाएट मध्ये थोडेसे चेंजेस करून आपल्याला त्या रोग्याला हे आहार तालिका बनवून द्यायची आहे. रॉबिन्सन यांच्या मते आहाराचा योग्य उपयोग करून रोग बरा करणे व त्यासाठी आहारात योग्य बदल करणे हे त्यांच्या मते आपल्याला दिसून येत आहे. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ डाएट, थेरपेटिक डाएट, म्हणजे या थेरपेटिक डाएट देण्यामागे काय उद्देश आहे? थेरपेटिक डाएट इज अ डाएट क्राफ्टेड टू केटर न्यूट्रिशनल नीड ऑफ अ पेशंट. म्हणजे क्राफ्टेड म्हणजे त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. हे कोणासाठी पण लागू होणार नाही. हे फक्त ज्या रोगीचं आपण ट्रीटमेंट करतो आहे त्याच्यासाठी हे स्पेशली बनवलेलं एक आहार आहे हा. त्यामुळे म्हणतात त्याला केटर्ड, म्हणजे क्राफ्टेड अँड केटर्ड टू पेशंट.
बरं, मग आता याच्यामध्ये काय आहे, दिस डाएट मे बी प्रिस्क्राईब फॉर द फॉलोइंग रिझन. हे कोणत्या कोणत्या कारणासाठी हे डाएट दिलं जातं, तर ते आहे टू सस्टेन ऑर करेक्ट ऑर रिस्टोअर न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन पेशंट डाएट. म्हणजे हे नुसतंच हे करण्यासाठी नाही आहे, तर मेंटेनन्स साठी पण आहे. जर तुमचं न्यूट्रिशनल स्टेटस चांगलं आहे तर चांगलं पलीकडे पण राहण्यासाठी, जर काही तुमच्या आहारामध्ये चुका असतील तर त्या चुका करेक्ट करण्यासाठी, म्हणजे त्याला नीट करण्यासाठी आणि ते नंतर पलीकडे तसं कंटिन्यू ठेवण्यासाठी सुद्धा या थेरपेटिक डाएटचा उपयोग होतो. त्याच्यानंतर टू इन्क्रीज कॅलरी इन द केस ऑफ वेट गेन. कधी कधी असं असतं की खूप वेट कमी असतं. अशा कमी वेटच्या लोकांना मजबूती येण्यासाठी सुद्धा, वेट वाढवण्यासाठी सुद्धा या हे कॅलरीज जेव्हा वाढवू तेव्हा त्यांचं वजन वाढेल. म्हणजे वजन वाढवण्यासाठी पण डाएट थेरपीचा उपयोग होतो. हे इथे मी स्पेशली मेन्शन केलेलं आहे की वेट वाढवण्यासाठी पण, कारण लोकांना असं वाटतं डाएट इज व्हॉट, की वजन कमी करण्यासाठीच वापरलेल्या गोष्टी आहे. तर असं नाही आहे. कुठलंही करेक्शन करण्यासाठी आपल्याला डाएट थेरपीचा आधार घ्यायला लागतो, सल्ला घ्यायला लागतो. त्याच्यानंतर आहे टू डिक्रीज कॅलरीज इन द केस ऑफ वेट लॉस. जर वेट लॉस करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला कॅलरीजचा इनटेक कमी करायला लागेल. सी, वेट वाढतं का बरं आहे? कारण इम्बॅलन्स झाला आहे तुमचा कॅलरीजचा. बॅलन्स इज व्हॉट, जितकं तुमच्या बॉडीची रिक्वायरमेंट आहे तितकं जर तुम्हाला मिळत असेल तर दिस इज बॅलन्स. जर तुम्हाला इतकं जास्ती मिळत असेल, बॉडीची रिक्वायरमेंट कमी आहे, तर त्या कॅलरीज साचत जातात आणि त्या साचत जाणाऱ्या कॅलरीजमुळे वजन वाढतं. म्हणून जेव्हा वजन कमी करायचं असतं तेव्हा कॅलरीज जर कर्टेल केल्या, कमी केल्या, तर तुम्हाला वजन हे आटोक्यात आणता येतं. त्याच्यानंतरचं आहे कंट्रोल डिसीज बाय बॅलन्सिंग कार्ब्स, प्रोटीन, लिपिड्स एक्सेट्रा. म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आहे, जे सगळे आपले पोषक तत्व आहेत, या पोषक तत्वांचं तुम्हाला जर डिसीजचं कंट्रोल करायचं असेल तर यांचं किती प्रमाणात हवं आहे, किती प्रमाणात नको आहे, याचं बॅलन्सिंग तुम्हाला करावं लागतं. हे डाएट थेरपीचं ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे किती जास्ती प्रमाणात कार्ब दिलं पाहिजे, किती कमी प्रमाणात दिलं पाहिजे, प्रथिनं वाढवले पाहिजे का कमी केले पाहिजे, की मॉडरेट ठेवले पाहिजे, स्निग्ध पदार्थ दिले पाहिजे, अवॉइड केले पाहिजे, की अगदीच नाही दिले पाहिजे, हे सगळं याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये ठरवलं जातं. त्याच्यानंतर आहे एक्सक्लूड फूड इन केस ऑफ फूड इनटॉलरन्स. म्हणजे जर एखादा पेशंट आलाय माझ्याकडे आणि त्याला एखाद्या पदार्थाचं अलर्जीपेक्षा पचतच नाही, ते पदार्थ तो पचत नाही. कोणाला डाळी पचत नाही, कोणाला अंड पचत नाही, कोणाला बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या पचत नाही. मग असं न पचणारं फूड जे आहे ते त्यांच्या आहारातनं काढून घेऊन त्याच्या ऐवजी त्याला सबस्टिट्यूट फूड देणे, हे या डाएट थेरपीचं काम आहे. टू अवॉइड फूड ड्यू टू अलर्जीज. ज्या फूडची कोणाला अलर्जी असते, या अलर्जीच्या जे फूड आहे ते डाएट मधनं काढून टाकणे, हे सुद्धा आय हॅव लॉस्ट माय प्रेझेंटेशन. येस. तर ज्या अलर्जीज असतात, साधारणतः आजकाल खूप कॉमन झालंय ग्लुटेनची अलर्जी. ग्लुटेन हे जनरली तुम्हाला गव्हामध्ये मिळतं आणि गव्हामधलं ग्लुटेन कधी कधी लोकांना सहन होत नाही, पोट फुगारून येतं, अपचन होतं. तर अशा लोकांना मग जे बाजरी आहे, ज्वारी आहे, यांचं सबस्टिट्यूट दिलं पाहिजे की जे लो ग्लुटेन आहे, त्यांच्यामध्ये ग्लुटेन कंटेंट हा कमी आहे, अशा मॉडिफिकेशन त्यांच्यामध्ये करायला लागतं. त्याच्यानंतर इन्क्रीज अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स. कधी कधी असं होतं, रोगाची कंडिशन आणि रोग्याचं सगळं पाहू जाता, त्याच्यामध्ये कशी कमी आहे त्या याचं तुम्हाला कंटेंट वाढवून द्यायचं असेल
तर ते याचं एक उद्देश आहे की त्याचं कंटेंट आपल्याला वाढवून द्यायला लागतं. इन केस ऑफ जसं आता स्पोर्ट्स पर्सन माझ्याकडे आला, स्पोर्ट्सवाल्यांना मसल डेव्हलपमेंट खूप महत्वाची असते आणि ही मसल डेव्हलपमेंट ही प्रथिनांमुळे होत असते. तर अशा स्पोर्ट्स पर्सन्सला जास्तीचं जे न्यूट्रिशन आहे, जास्तीचं प्रोटीन आहे ते आपल्याला द्यायचं असतं. त्याच्यानंतर कधी कधी डिक्रीज न्यूट्रिएंट, काही काही न्यूट्रिएंट्स हे कमी करावे लागतात. जसं फॉर एक्झाम्पल सोडियम. सोडियम म्हणजे मीठ, जे आपण जर हायपर टेन्शन असेल तर हायपर टेन्शन वाल्या लोकांना आपण मीठ कमी करायला लावतो, कारण त्यांनी जे रक्ताचा दाब आहे हा वाढत असतो. त्यामुळे जर त्यांच्या आहारातनं सोडियम किंवा मीठ हे जर काढून घेतलं तर त्यांचं जे याची लेव्हल आहे, ब्लड प्रेशर ही खाली येऊ शकते. तसेच ज्यांच्या अंगावर सूज आहे, अशा सूज असलेल्या पेशंटला सुद्धा आपण जर सोडियम रिस्ट्रिक्ट करायला सांगितलं, त्यांना घ्यायला नाही सांगितलं, तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे हे जे आहेत हे ऑब्जेक्ट्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे की ज्याच्यामुळे आपल्याला डाएट थेरपी देता येते. त्याच्यानंतर आहे हे जे आतापर्यंत आपण म्हटलं की मॉडिफिकेशन इन द डाएट करणं आवश्यक असतं. जेव्हा आपण रोगावर उपचार करतो आहे, तर रोगावर उपचार करण्यासाठी आपल्याला त्यांच्या डाएटमध्ये हे वेगवेगळे बदल घडवून परिवर्तन घडवून आणायचं असतं. तर हे परिवर्तन कोणत्या कोणत्या याच्यामध्ये होऊ शकतं? द न्यूट्रिएंट कंटेंट ऑफ द डाएट, म्हणजे सगळ्यात महत्वाचा बदल आहे तो आहे की न्यूट्रिएंट कंटेंट ऑफ द डाएट, की डाएटचं जे आहे पोषक घटक, या पोषक घटकांच्या बदलासाठी आपण म्हणजे पोषक घटकांमध्ये परिवर्तन घडवून आणतो. तर त्याच्यात महत्वाचं परिवर्तन कॅलरीज, जे आत्ताच आपण पाहिलं, ऊर्जेमध्ये कसं कमी जास्त करता येतं वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. त्याच्यानंतर प्रथिनांचं आता आपण पाहिलं की कमी जास्त प्रमाणात, जसं की स्पोर्ट्स वाल्यांना, मसल डेव्हलप करणाऱ्या वाल्यांना प्रथिनं जास्ती लागतं. पण जर तुम्हाला किडनी आजार झाले असतील तर अशा वेळेला प्रथिनांचं प्रमाण कमी पण करावं लागतं. तर डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ द पेशंट आपल्याला या गोष्टी ठरवायच्या असतात. त्याच्यानंतर फॅट्स, कधी जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर फॅट्स जास्ती द्यायला लागतं. पण जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर फॅट रेस्ट्रिक्ट करायला लागतं. पचनाचा प्रॉब्लेम असेल तर फॅट रेस्ट्रिक्ट करायला लागतं. म्हणजे मॉडिफिकेशन इन द न्यूट्रिएंट्स, म्हणजे जे पोषक घटक आहे या पोषक घटकांची कमी जास्तता आपल्याला करावी लागते डिपेंडिंग अपॉन द जे पेशंटचं कंडिशन आहे त्याच्यावर राहतं. काही विटॅमिन्स आहे की काही विटॅमिन्स तुम्हाला जास्तीचे द्यावे लागतात. जसं आताच तुम्ही पाहिलं होतं की इम्युनिटी सगळ्यांना बूस्ट करायची होती, तर विटॅमिन सी हे जास्ती प्रमाणात द्यायला लागत होतं, विटॅमिन ई द्यायला लागतं. मीन्स वेगवेगळ्या कंडिशन प्रमाणे विटॅमिन्सची पण सुद्धा कमी अधिक मात्रा आपल्याला द्यावी लागते. त्याच्यानंतर आहे खनिज द्रव्ये, मिनरल्स. मिनरल्स हे काही विशिष्ट वयामध्ये किंवा काही रोगामध्ये काही मिनरल्स आपल्याला रिस्ट्रिक्ट करावे लागतात. काही मिनरल्स आपल्याला भरपूर प्रमाणात देता येतात. जसं की रक्तक्षय आहे, रक्तक्षयामध्ये तुम्हाला जास्ती करून आयर्न हे तुम्हाला जास्ती करून वाढवायचं आहे. त्याच्यानंतर ऑर्थोपोरोसिस, म्हणजे जेव्हा हाडांची झीज होते तेव्हा तुम्हाला कॅल्शियम हे जास्ती प्रमाणात द्यायचं आहे. तर या मिनरल्स मध्ये सुद्धा, जीवनसत्वांमध्ये, खनिज द्रव्यांमध्ये सुद्धा कमी जास्तपणा हे तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर आहे की वॉटर, सगळ्यात महत्वाचं, की पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अल्टरेशन करावं लागतं. कधी तुम्हाला पाणी भरपूर प्रमाणात द्यायचं आहे, कधी पाणी कमी प्रमाणात द्यायचं आहे. जसं की जर शरीरावर सूज आहे, तुमचं किडनीला त्रास आहे, किडनी जर हे नाही करत आहे, नीट फिल्ट्रेशन नाही करत आहे, तर अशा वेळेला आपल्याला पाण्याचं सुद्धा रिस्ट्रिक्शन करायला लागतं. आणि कधी कधी तुम्हाला खूप भरपूर पाणी द्यायला लागतं, की पाणी पिल्यामुळे तुमच्या सगळे बॉडी याच्यातले जे टॉक्सिन्स आहे फ्लश आउट होऊन जाण्यासाठी सुद्धा आपल्याला हे पाण्याचं महत्व असतं. त्याच्यानंतर आहे रफेजेस. रफेजेस म्हणजे फायबर, रेषायुक्त आहार. रेषायुक्त आहार महत्वाचा आहे,
पण याच्यामध्ये सुद्धा रोगाच्या कंडिशन प्रमाणे आपल्याला त्याच्यात कमी जास्तता आणावी लागते. कधी आपल्याला पूर्ण खूप जास्ती फायबरवालं डाएट द्यायला लागतं, तर कधी आपल्याला अगदीच कमी फायबर असलेलं डाएट द्यायला लागतं. कारण फायबर हा एक खूप महत्वाचा घटक आहे, पण तो त्या रोग्याच्या कंडिशनवर डिपेंड करेल की याला जास्ती द्यायचं आहे की कमी द्यायचं आहे की मॉडरेट हे दिलेलं चालेल. त्याच्यानंतर आहे मॉडिफिकेशन ऑफ द डाएट ऑन द बेसिस ऑफ कन्सिस्टन्सी, म्हणजे घनता. जे आपण फूड त्याला देणार आहोत, ह्या फूडच्या घनतेमध्ये परिवर्तन करणे. तर हे फूड कसं असतं, कधी तुम्ही द्रव स्वरूपात द्या, कधी मऊ स्वरूपात द्या. तर याचे दोन आपण हे चेंजेस करतो इन द थेरपेटिक डाएट, की द्रव स्वरूपात आणि घट्ट स्वरूपात, सॉफ्ट घट्ट पण मऊ स्वरूपात आपण देत असतो. मॉडिफिकेशन ऑफ डाएट ऑन द बेसिस ऑफ अमाउंट और क्वांटिटी ऑफ द डाएट. काही जे आहे मॉडिफिकेशन डाएट मध्ये परिवर्तन कशामध्ये आणायचं आहे, की काही जे घटक आहे ते पूर्ण रिस्ट्रिक्टेड करायचं आहे, म्हणजे अगदी वर्ज. काही आहे की अलाउड इन ॲम्पल अमाऊंट, म्हणजे भरपूर प्रमाणात त्याचा समावेश ठेवा. आणि काही असं असतात म्हणजे काही जे मॉडिफिकेशन आहे त्यांचं, ते आहे छोटे छोटे मील्स घ्यायचे, छोटे छोटे पण जास्ती मील्स घ्यायचे. म्हणजे जर दिवसभरात 5-6दा जे आपला कोटा आहे तोच कोटा 5-6दा, म्हणजे इफ सपोज तुम्ही जेवढं काही एखाद्या लंच मध्ये घेता आहात ते त्याचं ब्रेक करून, म्हणजे एक पोळी सकाळी खायची, एक पोळी याला खायची, जेवणात खायची, त्याच्यानंतर थोडस 2-3 वाजता अजून एक, असं लाईक वाईज त्याची फ्रिक्वेन्सी वाढायची, म्हणजे छोटा पोर्शन जाईल. कधी कधी असं होतं इन द केस ऑफ प्रेग्नन्सी, की जेव्हा लास्ट ट्रायमिस्टर असतं तेव्हा पोट खूप मोठं झालेलं असतं, आतमधली जी कॅपॅसिटी असते पोटाची ही कमी होऊन जाते आणि इन्क्रीज डिमांड झालेली असते. त्यामुळे जर छोटं मील फ्रिक्वेंटली खात गेलं तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन करणं हे एक डाएट थेरपीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द डाएट थेरपी, की टू मेंटेन गुड न्यूट्रिशनल स्टेटस. तुमच्या शरीराचं जे काय म्हणतात त्याला, न्यूट्रिशन कंडिशन आहे, म्हणजे पोषण स्तर आहे, हा पोषण स्तर म्हणजे मेंटेन करणे हे त्याचं हे आहे. एव्हा जसं आता काही मुली ज्यांना रोड व्हायचं असतं तेव्हा ते काय करतात, की सगळे जेवणच बंद करून टाकतात. कारण काय, की त्यांचं मग आता पोट वाढलं आहे बा, थोडं हे इथे वाढलं आहे, आता काही नाही, मला बारीक व्हायचं आहे, आणि सगळंच टोटली बंद करून देतात. पण असं केल्याने काय होत आहे, बाकीचे सुद्धा ऍडव्हर्स इफेक्ट होतात आहे. म्हणजे नुसतं इथे कॅलरीज कर्टेल करून होत आहे काम, बाकीचं जे आहे ते नीट ठेवलं पाहिजे, आणि बाकीचे कसं आपल्याला नीट मिळेल आणि कशा कॅलरीज कमी मिळतील हे या डाएट थेरपीचं महत्वाचं काम आहे. तर पूर्ण काय डाएट बंद करून रोड होणार नाही. जर असं केलं तर काही आपल्याला डेफिशियन्सी डिसीजेस होऊ शकतात. म्हणून याचं महत्वाचं डाएट थेरपीचं हे आहे, की बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहे हे चांगले व्यवस्थित स्तरावर ठेवणे. त्याच्यानंतर टू करेक्ट डेफिशियन्सीज, जर तुम्हाला कशा गोष्टीची डेफिशियन्सी झाली असेल, जर कॅल्शियम डेफिशियन्सी असेल, आयर्न डेफिशियन्सी असेल, दिस इज व्हेरी कॉमन. तुमच्या वयातल्या मुलींमध्ये ही खूप जास्ती कॉमन असतं. तर हे ज्या डेफिशियन्सीज आहे, या डेफिशियन्सीज घालवणं हे सुद्धा या डाएट थेरपीच्या माध्यमातून साध्य होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे टू ऑफर रेस्ट टू द बॉडी. बॉडीला रेस्ट तेवढीच महत्वाची आहे, पण इथली जी रेस्ट आपण जी बोलतो आहे ती आहे की ज्या भागाला, जो भाग शरीराचा अफेक्ट झाला आहे या आजारामध्ये, त्या भागाला आपल्याला रेस्ट द्यायचे, आराम द्यायचा आहे. आता जसं इन केस आपण आत्ताच म्हटलं होतं, किडनी डिसीजेस मध्ये काय झालेलं आहे, की किडनीमध्ये फिल्ट्रेशन नीट होत नाहीये.
आणि तिला ऑलरेडीच तिच्याजवळ खूप पेंडिंग वर्क आहे आणि अशा कंडिशन मध्ये आपण जर खूप सारं फ्लुइड घेतलं शरीरात तर तिचं अजून काम वाढेल. मग हे अवॉइड करण्यासाठी आपण फ्लुइड जर रिस्ट्रिक्ट केलं तर किडनीचं काम हे थोडं कमी होईल, तिला थोडंसं रिकव्हरी व्हायला वेळ लागेल, वेळ मिळेल आणि त्याच्यामुळे लवकर क्विक रिकव्हरी होईल. इन केस ऑफ जॉन्डिस जेव्हा लिव्हर जरा काम नाही करत, अशा वेळेला जर लिव्हरचं काम आहे शरीरामध्ये की फॅटचं चयापचय करणे, तर लिव्हरला आपण आराम द्यायचा. म्हणजे जर आपण फॅट्स वरनं खाल्ले नाही तर लिव्हरला तेवढं काम येणार नाही आणि काम आलं नसल्यामुळे त्याला थोडा आराम मिळेल. म्हणजे त्या ऑर्गनला, जो ऑर्गन अफेक्ट झाला आहे, या ऑर्गनला आपण थोड्या वेळ विश्रांती देऊ आणि या विश्रांतीमध्ये ते रिचार्ज होऊन चांगल्या व्यवस्थित काम करू शकणार आहे. तर हे सुद्धा या डाएट थेरपीमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. टू मेंटेन बॉडी ॲबिलिटी टू मेटाबोलाइज द न्यूट्रिएंट्स, म्हणजे शरीरामध्ये जे चयापचय आहे, हे चयापचय नीट होण्यासाठी सुद्धा या डाएट थेरपीमध्ये लक्ष दिलं जातं. अँड टू ब्रिंग अबाउट चेंजेस इन बॉडी वेट वेन एव्हर नेसेसरी. जर काही काही जे रोग आहेत ते वजनावर अवलंबून असतात. म्हणजे जर जास्त वजन झालं तर बऱ्याचशा रोगांना आमंत्रण दिल्या जातं. त्यामुळे असे जे रोग आहेत, जसे फॉर एक्झाम्पल जर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कोलेस्ट्रॉल आणि हे जे सगळे डिसऑर्डर्स आहे, हे डिसऑर्डर कशामुळे होऊन राहिले आहे, तर वजन वाढण्यामुळे हे असोसिएटेड प्रॉब्लेम आहे. जर हे प्रॉब्लेम तुम्हाला मिनिमाइज करायचं असेल तर त्याला तर तुम्हाला ट्रीट करायचंच आहे, पण जे मेन कॉज आहे की वजन वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहे, तर याच्यामध्ये सुद्धा जर वजन कमी केलं तर म्हणजे बरोबरीने कमी केलं तर दोन्ही याला फायदा होऊ शकतो. ट्रीटमेंट पण मिळू शकते आणि हे पण करू शकतो. आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या आहेत, तर आता जर एखाद्या पेशंटला आपल्याला त्याला उपचार करायचा असेल तर डाएट थेरपीचे काय प्रिन्सिपल्स आहे, काय तत्वे आहे, हे आता आपण पाहणार आहोत. पहिला आहे की टू अंडरस्टँड द डिसीज कंडिशन ऑफ द पेशंट, म्हणजे रोगाची किती सिव्हिरिटी आहे, तीव्रता किती आहे, हे आपल्याला पहिले समजून घेतलं पाहिजे. आणि रोग्याला काय झालं आहे हे सगळ्यात पहिले, म्हणजे कशावर उपचार करायचा आहे हे सगळ्यात पहिले आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची कंडिशन कशी आहे, माइल्ड आहे का, म्हणजे आता जस्ट झालेला आहे का हा त्रास. इफ सपोज आपण ह्याच्यावर आपण हे घेऊ, एक एक्झाम्पल घेऊ की त्याला पेप्टिक अल्सर झालाय. पेप्टिक अल्सर इज व्हॉट, जठर व्रण, म्हणजे जठरामध्ये म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये अल्सर होणं, छाले होणं. तर हे जे आहे कंडिशन, तर आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत की ही कंडिशन कशी आहे. म्हणजे फक्त थोडेसे त्याला माइल्ड झालं आहे का, म्हणजे अगदी जस्ट सुरुवात आहे का अल्सर होण्याची. त्याच्यानंतर हे मॉडरेट, म्हणजे ही सुरुवात होऊन बरेच दिवस झाले आहे आणि आता कंडिशन जरा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचती आहे, याला मॉडरेट कंडिशन म्हणायचं. आणि सिव्हिअर, म्हणजे धोक्याची पातळी ओलांडली आहे, सगळं खूप जास्तीचं होऊन गेलेलं आहे, अशा याला आपण सिव्हिअर कंडिशन म्हणतो. म्हणून जो कोणी आपल्याला, ज्याच्यावर आपल्याला डाएट थेरपी करायची आहे, त्या रोग्याचं सगळ्यात पहिले आपल्याला स्वरूप हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे पॉसिबल ड्युरेशन ऑफ द डिसीज, म्हणजे हा जो डिसीज आहे हा कशा स्वरूपाचा आहे, हा तीव्र स्वरूपाचा आहे की जीर्ण स्वरूपाचा आहे, म्हणजे ऍक्यूट आहे का क्रॉनिक आहे. ऍक्यूट म्हणजे काय, जो की सडन एकदम आलेला आहे, तीव्रता त्याची जास्त असते. आणि क्रॉनिक म्हणजे जीर्ण, म्हणजे खूप दिवसापासून लिंगरिंग हा रोग आहे, खूप दिवसापासून त्याच्याशी हा झगडत आहे. तर हे आपल्याला पहिले पाहायचं आहे की याची काय कंडिशन आहे, म्हणजे ड्युरेशन किती झालेला आहे आणि साधारणतः हा किती दिवसाचा जसा हे असतो. जसं आपण म्हणलेलं आहे
की कोरोना होता आपल्या इथे, तर तो साधारणतः 14 दिवस पर्यंत तो जास्ती ऍक्टिव्ह होता आणि त्याच्यानंतर तो आफ्टर इफेक्ट्स 1-2 महिने दाखवत होता. मीन्स द ड्युरेशन ऑफ द डिसीज हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. कधी कधी आपल्याला सर्दी ताप येतो, हार्डली त्याचं जे ड्युरेशन राहील इट विल बी जस्ट फॉर फ्यू डेज. आणि जर काही आहे टायफॉइड आहे, हे बाकीचे जे आहे, हे जे आहे हे चांगल्या काळापर्यंत चालणारे आहे आणि तशाप्रमाणे आपल्याला त्यांचं आहार आयोजन करावं लागेल. काही काही गोष्टी आहेत जे अगदी शॉर्ट ड्युरेशन मध्ये असेल तर आपण त्यांना थोडंसं आउट ऑफ वे जाऊन थोडंसं वेगळ्या गोष्टी चेंजेस करा आणि ते होऊन जाईल, कारण हे तात्पुरता चेंज आहे, नंतर तुम्ही तुमच्या नॉर्मल डाएटला येऊ शकता, हे आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. तेव्हा ते चेंजेस करतील पण. पण जेव्हा क्रॉनिक असतात, खूप दिवसांसाठी तो तुमचा आहार आहे, तर ते मॉडिफाईड डाएट इतके दिवस ते कसे घेऊ शकतील, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कसं देता येईल, हे तुम्हाला या ड्युरेशन ऑफ द डिसीज हे माहिती झाल्यावर ठरवता येतं. त्याच्यानंतर आहे फॅक्टर्स टू बी अल्टर्ड टू ओव्हरकम द डिसीज ऑर द कंडिशन. म्हणजे रिस्ट्रिक्टेड ऑर ऍडिटेड. म्हणजे काही जे फॅक्टर्स आहेत, काही जे न्यूट्रिएंट्स आहेत, ते तुम्हाला अजिबात वर्ज्य करायचे आहे आणि काही जे आहे की तुम्हाला ऍडिशनली द्यायचे आहे, की तुम्हाला नाही हे अॅनिमिया झालेला आहे, रक्तक्षय झाला आहे, तर तुम्हाला हे आयर्न तर घेतलंच पाहिजे, त्याच्याबरोबर B12 तर घेतलंच पाहिजे, विटॅमिन सी हे ऍडेड झालंच पाहिजे. हे असे आपल्याला त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स करावे लागतात, द्यावे लागतात. त्याच्यानंतर आहे पेशंट टॉलरन्स ऑफ द फूड बाय माउथ. म्हणजे पेशंटची कंडिशन कशी आहे, तो फूड कसा घेतोय, म्हणजे आजारी हा कसा आहे, हा चालता बोलता आहे, बेडरिडन आहे, की खूप सिव्हिअर कंडिशन मध्ये आहे, की कोमामध्ये आहे, कशामध्ये आहे, हे सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला लागतं. तर जर तोंडाने खाऊ शकत असेल तर तसा आहार आपण त्याला रिकमेंड करू शकतो. जर अनकॉन्शियस आहे किंवा खूप वीक आहे, तोंडाने काही घेऊ नाही शकत आहे, अशा याला आपण इंट्रावेनस म्हणजे आपण ज्याला म्हणतो सलाईनच्या थ्रू त्याला पोषण देऊ शकतो. आणि काही जो आहे की जो बाकी ठीक आहे, पण सलाईनच्या या भरोश्यावर त्याचं होणार नाहीये, कारण लॉंग ड्युरेशनचं आहे, तर अशा वेळेला त्याला ट्यूब फिडिंग दिला जातं. म्हणजे नळ्या त्याच्या तोंडाच्या थ्रू गॅस्ट्रिक याच्यामध्ये टाकून, म्हणजे पोटामध्ये टाकून त्याच्यामध्ये जे फूड त्याला हवं आहे ते ट्यूबच्या माध्यमाने त्याला पंप केल्या जातं, दिल्या जातं. किंवा जर गॅस्ट्रिक ट्रॅकच खराब झाला असेल तर त्याला एक्सटर्नली, म्हणजे हा जो पूर्ण ट्रॅक आहे तोंडापासूनचा, हा खराब झाला असेल तर त्याला डायरेक्ट इकडनं पोटाच्या आतून डायरेक्ट नळी सोडून अन्न हे पुरवल्या जातं. त्यामुळे ते पाहिलं पाहिजे आपल्याला की पेशंटची कंडिशन काय फूड घेण्यालायक आहे. त्याच्यानंतर आहे पेशंट्स इकॉनॉमिक स्टेटस. म्हणजे कोणतं फूड तो अफोर्ड करू शकतो. काही काही फूड आहेत की जे खूप महाग आहेत, काही काही आहेत जे खूप स्वस्त आहे. पण इट इज एक जनरल कन्सेप्ट, मिसकन्सेप्ट आहे असा, की हेल्दी डाएट खायचं असेल किंवा डाएट जर तुम्हाला पाळायचं असेल तर खूप रिच फूड खावं लागतं, म्हणजे महाग फूड खावं लागतं. पण असं काहीही नाहीये. जो कोणी पेशंट जर महागडं डाएट अफोर्ड नाही करू शकत आहे, तर त्याला आपण स्वस्त म्हणजे लो कॉस्ट रेसिपी देऊन सुद्धा त्याची जे न्यूट्रिशनल कंडिशन आहे ही नॉर्मल आपण आणू शकतो. म्हणून त्याची विकत घेण्याची कशी क्षमता आहे, त्याच्याप्रमाणे जर आपण त्याला दिलं सगळं लिहून, तर तो ते घेऊ शकतो है ना. आपण म्हणू की त्याला ॲव्होकाडो घे, किती महाग आहे ते, आपण म्हणू हे घे ते घे, आणि तो म्हणेल की हे जे प्रिस्क्रिप्शन दिलंय हे टाकून दे, माझ्याजवळ याच्यातलं घेण्यासारखं काहीच नाहीये. तर आपण इतकं त्याला काउन्सिलिंग करून किंवा थेरपी देऊन उपयोगाचं होणार नाही. म्हणून त्याची कंडिशन कशी आहे, तो काय खाऊ शकतो, काय घेऊ शकतो, हे आपल्याला पहिले माहिती असायला पाहिजे आणि त्याच्या अकॉर्डिंगलीच आपण त्याला पदार्थ सुचवले पाहिजे. त्याच्यानंतर आहे फूड प्रिफरन्सेस त्याचे. म्हणजे वेदर तो व्हेजिटेरियन आहे की तो नॉन व्हेजिटेरियन आहे,
आणि जर तो व्हेजिटेरियन आहे आणि आपण त्याला नॉन व्हेजिटेरियन डाएट प्रिस्क्राईब केलं तर तो 1-2 दिवस ते खाईल आणि नंतर म्हणेल की नाही बा मला काही हे बरोबर वाटत नाही, मी माझंच खातो. म्हणजे तुमचे जे प्रिस्क्रिप्शन आहे वाया जातील. म्हणून इट इज प्रिफरेबल की आधीच विचारून घ्या की तुमचं जे डाएट आहे म्हणजे काय प्रिफरन्स आहे, तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात का मिक्स आहे, मिक्स असेल तर काय फ्रिक्वेन्सी आहे, अकॉर्डिंगली तुम्ही त्यांचं सगळं जाणून घेऊन त्यांना डाएट हे प्रिस्क्राईब करायचं असतं. त्याच्यानंतर आहे ऑक्युपेशन, म्हणजे काय कार्य ते करतात त्याच्यावर त्यांचं बाकीचं कॅल्क्युलेशन अवलंबून असतं. जसं काल मॅडमनी सांगितलंच असेल, जेव्हा मील प्लॅनिंग करतो तेव्हा त्यांची ऍक्टिव्हिटी किती आहे, ते सेडेंटरी वर्कर आहे, मॉडरेट वर्कर आहे की हेवी वर्कर आहे, हे आपल्याला पाहावं लागतं. तसंच इथे सुद्धा आपल्याला त्यांचं ऑक्युपेशन पाहावं लागतं. टेबल वर्क आहे की खूप लेबोरियस वर्क आहे की खूप किचकट वर्क आहे की खूप कसं वर्क आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला त्यांना त्यांचं डाएट प्रिस्क्राईब करायला लागतं. त्याच्यानंतर आहे त्यांचे मील टायमिंग्स, म्हणजे जर आता हे नोकरदार लोक असेल तर कोणत्या वेळेला तुम्हाला लंच ब्रेक होतो, कोणत्या वेळेला तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता, कोणत्या वेळेला, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. अदरवाईज काय होईल, आपण म्हणलंय त्यांना की 8 वाजता हे घ्या, 10 वाजता हे घ्या, पण त्यांना जर तेव्हा ब्रेकच होत नसेल किंवा त्यांना जर त्यावेळेला हेच होत नसेल तर आपण त्यांना देऊ नाही शकत. दिस इज गुड फॉर द पेशंट जे ऍडमिटेड आहे, त्यांना आपण म्हणू शकतो की यावेळेला हे घ्या, त्यावेळेला त्या किंवा त्यांचं काही ऑक्युपेशन नसतं म्हणजे ते बेडवर असेपर्यंत. तर त्याप्रमाणे त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहे किंवा त्यांचे मील टायमिंग आहे त्याच्याप्रमाणे आपण आपलं त्यांना टायमिंग बनवून दिलं तर हे वर्केबल प्लान होऊ शकतो. अदरवाईज हा प्लान वर्केबल होत नाही, राईट. त्याच्यामुळे त्यांचं मील टायमिंग हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज लाईक्स अँड डिसलाईक्स, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी त्यांना आवडत नाही, ह्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला हव्यात. अदरवाईज जर एखाद्याला पनीर आवडतच नाही आहे आणि त्याला तुम्ही म्हणाल की तुला हाय प्रोटीन घ्यायचं आहे आणि तुला त्याच्यासाठी पनीर खायचंच आहे, किंवा इफ सपोज टोफू ज्याला आवडत नाही आहे आणि त्याला तुम्ही म्हणलं की नाही तुम्हाला तर इतकेदा टोफू हे खायचंच आहे, तर तो खाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे की याला इतक्या या दिवसामध्ये इतकं इतकं प्रोटीन, इतकं इतकं हे त्याचं रिकवर होईल, ते होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांचे लाईक्स अँड डिसलाईक्स काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतर हे जे आहेत की काय काय कशा कशामध्ये कसे कसे मॉडिफिकेशन करायचे ते झालं. आता याच्या बेसिसवर देअर आर टाइप्स ऑफ डाएट. एक आहे जनरल डाएट आणि दुसरा आहे मॉडिफाईड डाएट. जनरल डाएट हे जेव्हा रिकव्हर्ड होतात तेव्हा त्यांना हे जनरल डाएट दिलं जातं. त्याला होल डाएट म्हणतात किंवा फुल डाएट, की ज्याच्यामध्ये काही अल्टरेशन असं नाहीये. एक जनरल लोकांना जसं डाएट असतं तसं या जनरल डाएट मध्ये असतं. दुसरं आहे दिस डाएट इज मॉडिफाईड डाएट, म्हणजे परिवर्तित आहार. तर परिवर्तित आहार हा कशा बेसिसवर असतो, मॉडिफिकेशन इन द कन्सिस्टन्सी, म्हणजे त्यांच्या घनतेमध्ये चेंजेस असतात. मॉडिफिकेशन इन द एनर्जी, त्याच्या कॅलरी कंटेंट, म्हणजे कधीही असतात हाय कॅलरी डाएट किंवा लो कॅलरी डाएट किंवा मॉडरेट कॅलरी डाएट हे आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्सचे जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये हाय किंवा लो न्यूट्रिएंट्स हे आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. हाय न्यूट्रिएंट्स जसं हाय फायबर डाएट, लो फायबर डाएट, हाय प्रोटीन, लो प्रोटीन, हाय फॅट तर जनरली होत नाही, पण लो फॅट लाईकवाईज असं आपण त्या डाएटमध्ये मॉडिफिकेशन करू शकत असतो. त्याच्यानंतर आहे इन्क्लुझिव्ह अँड एक्सक्लुजन ऑफ द फूड, म्हणजे जे फूड त्यांना चालत नाही, ज्याची ॲलर्जी आहे, त्याची त्यांना पचत नाही, असे जे फूड आहे हे फूड अवॉइड करणं किंवा त्यांच्या आहारामधनं ते एक्सक्लूड करणं हे कधीही महत्वाचं ठरतं. आता आपण एक एक करून पाहू की हे टाइप्स ऑफ डाएट जे कन्सिस्टन्सीवर अवलंबून आहे, घनतेवर अवलंबून आहे, असे कोणते डाएट आहे. तर त्याला सॉफ्ट डाएट म्हणतात, मऊ आहार. क्लिअर डाएट म्हणजे नितळ आहार.
लिक्विड डाएट म्हणजे पातळ आहार, ब्लँड डाएट म्हणजे आळणी आहार आणि लो फायबर डाएट म्हणजे लो रेषा म्हणजे कमी रेषा असलेलं आहार, अशा प्रकारचे त्या आहाराचे प्रकार असतात. आता आपण पाहूया या सॉफ्ट डाएट मध्ये काय आहे. सॉफ्ट डाएट मध्ये जे पदार्थ चावायला हलके आहे, चावायला सोपे आहे, पचायला हलके आहे, असे सॉफ्ट डाएट आपण या पेशंटसाठी देऊ शकतो. जनरली एक मॉडरेट जो हे आहे, रोगी आहे, मॉडरेट म्हणजे खूप जास्ती सिव्हिअर कंडिशन नाही आहे त्याची, हे नाही आहे, अशा याला आपण थोडासा मॉडरेट डाएट देतो. कारण जनरली आपण पाहिलं जातं की यांची ऍक्टिव्हिटी रिस्ट्रिक्ट झालेली आहे, तर खूप पचायला जड असे पदार्थ आपण त्यांना द्यायला नको आहेत, म्हणून त्यांना आपण हा सॉफ्ट डाएट रिकमेंड करत असतो. तर या सॉफ्ट डाएट मध्ये सॉफ्ट खिचडी आहे, कर्ड राईस देऊ शकतो, रवा उपमा देऊ शकतो, शिरा देऊ शकतो, इडली, ब्रेड, पाव, बॉइल्ड एग, मॅश अँड बॉइल्ड व्हेजिटेबल, सॉफ्ट फ्रुट्स, इतक्या सगळे आपण त्यांना सॉफ्ट डाएट. कधी कधी असं होतं की ऑपरेशन झालेलं आहे, शक्ती नाही आहे, खूप चावण्याची हे नाही आहे, पचन क्रिया मंदावलेली आहे, अशा वेळेला टू स्टार्ट विथ आपण त्यांना सॉफ्ट डाएट हे देऊ शकत असतो. त्याच्यानंतर आहे क्लिअर डाएट. क्लिअर डाएट इथे हे थोडेसे एक्सक्लूड करायला लागतील मला पिक्चर्स, हे पिक्चर्स जरा रॉंगली पेस्ट झाले. तर क्लिअर डाएट मध्ये जिथे फक्त पाण्याचं पर्सेंटेज जास्ती आहे, बाकी सॉलिड पर्सेंटेज हे खूप कमी आहे, 10 पेक्षाही कमी आहे, अशांना आपण क्लिअर डाएट म्हणत असतो. याच्यामध्ये ग्रीन टी येणार, ब्लॅक कॉफी येणार, क्लिअर व्हेजिटेबल सूप म्हणजे हे सूप जे दाखवलेलं आहे हे गाळून जेव्हा वापरले जाईल तेव्हा त्याला आपण क्लिअर सूप म्हणूया. त्याच्यानंतर फ्रूट ज्युसेस, हे फ्रूट ज्युसेस सुद्धा गाळून जेव्हा वापरले जातील तेव्हा ते क्लिअर सूप्स होतील. दाल वॉटर विदाउट एनी सिझनिंग, आता इथे पिक्चर मध्ये मला सिझनिंग सापडलंय, पण विदाउट एनी सिझनिंग जर दाल वॉटर असेल तर ते, आणि लेमन वॉटर इत्यादी आपण या क्लिअर वॉटर मध्ये किंवा क्लिअर डाएट मध्ये समावेश करू शकतो. त्याच्यानंतर आहे लिक्विड डाएट. क्लिअर लिक्विड आणि लिक्विड मध्ये थोडा फरक असा आहे की त्याच्यामध्ये पाण्याचं पर्सेंटेज खूप जास्ती आहे, सॉलिडचं पर्सेंटेज कमी आहे, आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सीला हे लिक्विड आहे पण सॉलिड याच्या आतमध्ये थोडस आहे. याला आपण लिक्विड टू सेमी लिक्विड डाएट असं आपण म्हणू शकतो. कारण मिल्क आपण पाहिलंय, मिल्क हे लिक्विड आहे पण आतमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये मिल्क मध्ये साधारणतः 70 ते 80% हे पाणी आहे, पण बाकीचं सॉलिड मटेरियल पण आहे, म्हणून त्यांना क्लिअर लिक्विड मध्ये आपण मिल्कला टाकू नाही शकत. तर मिल्क आपण इथे घेऊ शकतो, बटर मिल्क घेऊ शकतो, मिल्क शेक्स घेऊ शकतो, चहा, कॉफी, रवा किंवा तांदळाची खीर, नाचणीची खीर, साबुदाण्याची खीर, हे आपण या लिक्विड डाएट मध्ये यांचा समावेश करू शकतो. ज्या पेशंटला खूप चावता येत नाहीये, चावण्याला प्रॉब्लेम आहे, काही तोंडामध्ये सर्जरी झाली आहे किंवा डायजेस्टिव्ह याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना आपण हा लिक्विड डाएट देत असतो. हा लिक्विड डाएट खूप प्रोलॉंग नसतो, जशी त्यांची कंडिशन बेटर येते त्यांना आपण सॉफ्ट डाएट वर शिफ्ट करत असतो. त्याच्यानंतर आहे ब्लँड डाएट. ब्लँड डाएट इज व्हॉट, की जे पदार्थ जो शिजला आहे, सॉफ्ट झाला आहे, पण अशा पदार्थांमध्ये शिजताना किंवा शिजल्यावर याच्यामध्ये आपल्याला काहीही ऍडिटिव्ह टाकायचे नाहीये. म्हणजे मीठ नाही, साखर नाही, स्पाइसेस नाही, मिरची नाही, कॉन्डिमेंट्स नाही, काहीही न करता ते जे दिलं जातं दॅट इज नोन एज ब्लँड डाएट. साधारणतः ज्यांना ऍसिडिटी आहे, अल्सर्स आहे, अशांना आपण ब्लँड डाएट देतो, म्हणजे आतमध्ये जाऊन ते अजून जास्ती कंडिशन ऍग्रिवेट नको करायला, अशा वेळेला ब्लँड डाएट देत असतो. आणि ब्लँड डाएट हे खूप दिवसाचं डाएट नाहीये, हे शॉर्ट ड्युरेशनचं डाएट आहे. ब्लँड डाएट जसे तुमची कंडिशन इम्प्रूव्ह होती आहे, कंडिशन इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला त्या याचं रेग्युलर डाएटवर किंवा सॉफ्ट डाएटवर
शिफ्ट करता येत असतं. ब्लँड डाएट हे फार कमी दिवसांसाठी आपण केलेलं असतं. त्याच्यानंतर आत्ताच आपण म्हटलं की आहारामध्ये फायबरची आवश्यकता खूप जास्त आहे. फायबर कशासाठी लागत असतो? जसं मी म्हणते तुम्हाला, की नीट आहार असणं स्वास्थ्याचं हे आहे, लक्षण आहे. पण जितकं आहार घेणं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे, की शरीराबाहेर त्या आहाराचा झालेला चोथा जो आहे, तो शरीराबाहेर निघणे हा तेवढाच महत्वाचा इश्यू आहे. आणि तोच इश्यू इथे फायबर हे जे आहे सॉल्व्ह करत असतात. त्याच्यामुळे फायबर हे महत्वाचा घटक आहे आपल्या आहारातला. पण कधी-कधी हा फायबर सुद्धा त्रासदायक होत असतो. म्हणून कोणत्या-कोणत्या गोष्टींना, कोणत्या-कोणत्या कंडिशनला लो फायबर लागत असतो, तर कोणत्या-कोणत्या कंडिशनला जास्त फायबर, जास्त चोथा, जास्त रेषा तुमच्या आहारात असणं आवश्यक असतात. जर आपल्याला म्हणलं, की यांना लो फायबर डाएट द्यायचा आहे किंवा कमी रेषायुक्त आहार द्यायचा आहे, तर त्या आहारामध्ये साधारणतः साबुदाणा जो आहे, हा साबुदाणा त्यांना आपण देऊ शकतो. मैदा देऊ शकतो, पण इट इस नॉट रिकमेंडेड इन द थेरपेटिक वन, की कारण मैदानला बाकीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यानंतर जे फळं आहेत, काही-काही भाज्या आहेत, या लो फायबरच्या आहेत. जसं आहे अ, दुधी भोपळा आहे, अ, कोहळं आहे, वांगी आहे, यांच्यामध्ये साधारणतः कमी फायबर आहे. तर हे तुम्ही त्यांना देऊ शकता जेव्हा फायबर नको आहे आहारात. जसं की इन केस ऑफ पेप्टिक अल्सर. आतमध्ये अल्सर झालेली आहे. अल्सरच्या वेळेला जर फायबर तुम्ही आतमध्ये घ्याल, तर जास्ती ते व्रण जे आहे, जठर व्रण ते अजून-अजून मोठे होऊ शकतात. यांना घर्षण होऊ शकतं. घर्षणामुळे ते वाढू शकतात. मग अशा वेळेला आपल्याला आहारातनं त्यांना एक्सक्लूड करायचं आहे, रिस्ट्रिक्ट करायचं आहे. पण कधी-कधी आपल्याला आहारामध्ये हाय फायबर डायट द्यायचं आहे. हाय फायबर इन द सेन्स की जास्त फायबर जर दिलं तर आतमधली जे टॉक्सिक आहे किंवा नको असलेल्या गोष्टी आतमध्ये साचून राहत नाही, ती शरीराबाहेर निघतात. जसं की खूप सारे ग्रीन व्हेजिटेबल्स जितक्या सगळ्या आपण हिरव्या पालेभाज्या आहे या सगळ्यांमध्ये खूप जास्त रेषा आहे पहा. आणि सगळ्यांना खूप सवय असते. याबद्दल मला एक सांगायचं आहे, की जेव्हा हिरव्या पालेभाज्या निवडायला घेतात गृहिणी, त्याचे फक्त वरचे वरचे पानं घेत असतात. तुम्हाला या आहारामध्ये हे जे आपण ग्रीन व्हेजिटेबल घेतोय, हे फायबर ऍड करण्यासाठी घेतो आहे. जेव्हा त्याच्या कोवळ्या दंड्या सुद्धा तुम्ही वापराल, तेव्हाच ते फायबर सुद्धा जास्ती प्रमाणात तुमच्या शरीरात जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांना माझी हे आहे, की ज्या कोवळ्या फक्त ज्या नाही आहेत, जरड आहेत, तेवढ्याच फक्त तोडा. बाकी सगळ्या याचा उपयोग करा तुम्ही भाजी करते वेळी. नुसते पानं-पानं त्याच्यातले काढू नका. त्याच्या दंड्या, ज्या कोवळ्या दंड्या आहेत, त्या सुद्धा वापरा. त्याच्यानंतर जे कच्चे फळं आहे, जसं पेरू आहे, बाकीचे हे आहेत, ते खूप गिलगिले न करता जेव्हा रॉ असतात तेव्हा खाल्लं तर जास्ती फायबर तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यानंतर काही जे फळं आहे, फळांमध्ये पण चांगल्या प्रमाणात तुम्हाला हाय फायबर मिळू शकतो. पिकलेलं केळ आहे, याच्यामध्ये सुद्धा व्यवस्थित मिळू शकतो. त्याच्यानंतर व्होल ग्रेन्स आहे, म्हणजे ज्या अ, बाजरी आहे, त्याच्यानंतर नाचणी आहे, अ, गहू आहे, या सगळ्यांचं आपल्याला पीठ जेव्हा दळून आणतो तेव्हा चाळायचं नाही आहे. बऱ्याच लोकांना त्याला चाळून घ्यायची खूप सवय असते. चाळून जेव्हा घेतलं तेव्हा वरचं जे साली असतात त्या तुम्ही फेकता. त्याच्यामध्ये सगळं सत्व आहे. त्यामुळे हे न फेकता तुम्ही त्याचं सकट जर तुम्ही पोळ्या केल्या, भाकरी केल्या, तर ते जास्ती तुम्हाला ॲडेड म्हणजे फ्रीमध्ये सगळं ॲडेड मिळत असतं. त्याच्यानंतर आहे व्होल पल्सेस, म्हणजे पल्सेस जेव्हा आपण डाळी घेतो, तेव्हा त्या साली सकट जर डाळी घेतल्या, तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला हे फायबर मिळणार असतं. त्यामुळे शक्यतो साली सकटच्या डाळी घ्यायच्या. नाहीतर आपण काय करतो,
डाळी घेतल्या की त्याच्यामध्ये डोळ आहे करून सगळं डोळ काढून टाकतो आणि ती पूर्ण स्वच्छ झालेली, अशा पद्धतीने स्वच्छ झालेली डाळ आपण आपल्या आहारात उपयोगात आणतो. पण असं न करता ती डोळ चांगली आहे, जर नुसतंच साल असेल, खराब झालेली नसेल, तर त्याचा आपल्या वरणामध्ये उपयोग करायचा आहे. आणि शक्यतो ग्रीन जी आपण मुगाची आपण हे घेतो डाळ, तर ही सालीसकट घ्यावी. म्हणजे मग त्याचे जे फायबर कंटेंट आहे आपल्या शरीराला मिळतील. अदरवाईज लोक काय करतात, त्याला भिजवतात, घासून घासून त्याचे साल वेगळे करतात आणि पिवळी डाळ वापरतात. यांनी आपण स्वतःचं नुकसान करतो आहे. त्याच्यानंतर जे काही स्प्राउटेड ग्रेन्स आहे, म्हणजे मूग आहे, मटकी आहे, ज्यांना आपण कोंब आणून वापरतो, अशा यांचा जास्ती आहारामध्ये वापर तुम्हाला करायचा आहे. राईट. आता मगाशीच आपण जसं म्हटल्याप्रमाणे मोड ऑफ फीडिंग काय राहणार आहे, तर डिपेंडिंग अपॉन हे की तुमचं होशमध्ये आहे, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, अशा वेळेला तुम्ही माउथ मधनं घेऊ शकता, म्हणजे तोंडावाटे आहार घेऊ शकता. जर तुम्ही बेड रिडन आहे, कॉन्शियस नाही आहात, तुम्हाला हे नाही आहे, अशा वेळेला इंट्राव्हेनस म्हणजे कंडिशन नाही आहे तोंडावाटे गिळण्याची, इंट्राव्हेनस तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे की ट्यूब फिडिंग, ते जे आत्ताच आपण याच्याबद्दलची सविस्तर चर्चा केलेली आहे. तर हे सगळं आपलं प्रिलिमिनरी, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा अशा सगळ्या अवेलेबल आहे. हे आपण आतापर्यंत पाहिलं की या गोष्टी अशा अशा मॉडिफाय करायच्या असतात, त्या त्या रोगाप्रमाणे, त्या त्या कंडिशन प्रमाणे त्यांचं त्यांचं असं याप्रमाणे त्यांना ट्रीट करायचं असतं. हे आता आपण पर्यंत पाहिलं. आता आपण काही एक्झाम्पल घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला कशी डाएट थेरपी वापरायची आहे हे आपल्याला कळणार आहे. वेगवेगळे रोग आहेत, त्या वेगवेगळ्या रोगांमध्ये आपलं हे डाएट थेरपीचं कसा अंमलबजावणी होईल हे आपण आता याच्यामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो एक हे आहे, तो आहे कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेचं काय हे आहे? बद्धकोष्ठता, जसं मी तुम्हाला म्हणलं की जेवढं खाणं इम्पॉर्टंट आहे तेवढंच रेग्युलर त्याचं एलिमिनेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे चोथा शरीरामध्ये बनेल, चोथा इन द सेन्स जे फूड खाल्ल्यानंतर ज्याचे पोषक घटक काढून घेतलेले आहे शरीराने आणि आता त्याचा नुसता चोथा उरला आहे जो की कामाचा नाही आहे, तो शरीराबाहेर टाकणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर ते होत नसेल किंवा त्याला इरेग्युलर असेल, जर ते वेस्टेज नीट शरीरामध्ये बाहेर काढल्या जात नसेल, अशा कंडिशनला आपण म्हणतो बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन आजकाल खूप कॉमनचा असा एक डिसऑर्डर झालेला आहे. तो अशासाठी आहे, त्याला खालील काही कारणं आहेत की जे त्याला रिस्पॉन्सिबल होतात. कारण आजकालची जी आपली लाईफस्टाईल झालेली आहे, या लाईफस्टाईल ही मेन कारणीभूत ठरते या बद्धकोष्ठतेसाठी. तर त्याचं रिझन्स आहे, पहिलं सगळ्यात मोठं रिझन आहे ते आहे इररेग्युलर इटिंग टायमिंग्स. कारण आजकाल काम सगळ्यांना इतकं जास्ती आहे, सगळे ओव्हरलोडेड आहे किंवा बाकीच्या कामात व्यस्त आहेत, तर ते आपल्या जेवणाच्या वेळा पाळू शकत नाही. स्पेशली जे कोणी नुसते ट्रॅव्हलिंग करत असतात, त्यांना प्रत्येक वेळेला आपण त्या जागेवर त्या जेवायच्या वेळेला पोहोचूच हे सांगू शकत नाही आपण. त्याच्यामुळे सुद्धा इटिंग हॅबिट्स ह्या इररेग्युलर होतात. म्हणजे आज इतके वाजता जेवलो, उद्या तितके वाजता जेवलं, तेव्हा 4 वाजून गेले, आज जेवलं, 3 वाजले जेवलं, सकाळीच जेवून घेतलं, राईट वाईज. तर शरीर सुद्धा आतमध्ये कन्फ्यूज होऊन जातं की हे पाचन करायला आम्हाला वेळ देतं का नाही, आणि सगळं त्यांचं पाचन तंत्र हे बिघडून जातं आणि म्हणून कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं. नंतर आहे इनॲडिक्वेट रेस्ट. इनॲडिक्वेट रेस्ट म्हणजे शारीरिक रेस्ट सुद्धा, आणि दुसरं म्हणजे खूपच जास्ती चबरत असू आपण, थोडंसंही पोटाला रेस्ट देत नसू, तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन हे होऊ शकतं. जर सतत काहीतरी विमंचनेत, सतत काहीतरी गडबडीत असं असू आपण, तेव्हा सुद्धा शरीराला
ॲडिक्वेट अशी विश्रांती मिळत नाही आणि त्याचं फलस्वरूप हे कॉन्स्टिपेशन होतं किंवा बद्धकोष्ठता होत असते. त्याच्यानंतर आहे फॉल्टी डायटरी हॅबिट्स. दिस इज व्हेरी कॉमन. आजकाल काय झालेलं आहे, ट्रेंड झालेला आहे, ट्रेंड. जो कोणी साधं वरण-भात, भाजी-पोळी खातं, तो आउट ऑफ फॅशन आहे. ही किती काकूबाई सारखं घरी नुसती काय भाजी-पोळी खाणार? दिस इज व्हॉट इज द ट्रेंड नाउ. आणि जर हे असले फ्रूट हे खाल्ले, पदार्थ खाल्ले, म्हणजे तुम्ही खूप फॅशनिस्ट आहे किंवा तुम्ही खूप हाय-फाय लोकं आहे, असं आजकालचं ट्रेडिंग झालेलं आहे. पण या सगळ्या हानिकारक पदार्थांमुळे तुमचं शरीर हे मजबूत बनणार नाही आहे, तर ते खोकलं बनणार आहे. त्याच्या आतमध्ये काहीच राहणार नाही, नुसता टामटूम वसा आणि आतमधनं काही पौष्टिकता अजिबात राहणार नाहीये. तर असे सतत पदार्थ, हे दिस इज गुड ॲट युअर एज. हे असले फॅन्सी फूड तुम्ही खाल्लेच पाहिजे, पण त्याला काहीतरी रिस्ट्रिक्शन्स पाहिजे, की वन्स इन अ व्हाईल. म्हणजे आठवड्याभरातनं जर एकदा तुम्ही असे फूड खाताय तर इट्स ओके फॉर यू. पण जर हेच तुम्ही हॅबिट बनवून दिली, तर मात्र तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आहे इनॲडिक्वेट लिक्विड कंटेंट. बरेचदा असं होतं, इतक्या जास्ती कामात, इतक्या जास्ती व्यस्ततेत पाणी प्यायला वेळ मिळत नाही. अशा वेळेला सुद्धा जर शरीरामधनं लिक्विडची कमीता आली, तर सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन रिझल्ट होऊ शकतं. त्यामुळे रोज लक्षात ठेवून आपण रोज दिवसभरातनं 3 लिटर तरी पाणी पितोय की नाही याच्याकडे कॉन्शियसली लक्ष देऊन, जाणीवपूर्वक लक्ष देऊन आपल्याला हे करायला हवं. पाण्यामुळे जे टॉक्सिक सबस्टन्स तुमच्या इथे साचलेले आहे ते वॉश आउट व्हायला मदत होत असते. त्यामुळे म्हणलेलं आहे की जर छान पाणी प्याल तर तुमच्या चेहऱ्यावर तजेला येत असतो, राईट. तर जर इनॲडिक्वेट जर पाणी प्यायले तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. त्याच्यानंतर टू मच रिफाइंड फूड म्हणजे मैदायुक्त आहार. जर तुम्ही खूप जास्ती मैदायुक्त किंवा लो फायबर डाएट जर घेतलं, तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन हे होणार आहे. तर जे लोक जास्ती करून मैदा आणि मैदाजन्य पदार्थ खात असतात, त्यांना कॉन्स्टिपेशनचा हा त्रास होत असतो. त्याच्यानंतर आहे नो किंवा लो फायबर डाएट. जर आहारामध्ये भाज्या नाही आहे, नंतर फळं नाही आहे, होल ग्रेन्स नाही आहे, अशांना सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. मी एक पाहिलेलं आहे, सगळ्यांची जी क्वांटिटी आहे भाजी खाण्याची, रोजच्या आहारामध्ये भाजी इज द बेस्ट फायबर. भाजी म्हणा, फळं म्हणा, भाजी खाण्याची क्वांटिटी अर्धा वाटी भाजी खातात. अर्धा वाटी भाजी ही एवढ्या मोठ्या शरीराला पुरण्यासारखी आहे का? ती पुरत नाही. तर किती भाजी खाल्ली पाहिजे आहे? 1 बाउल भर सकाळी, 1 बाउल भर संध्याकाळी, म्हणजे रात्रीच्या जेवणात. इतकी तुम्हाला घ्यायला पाहिजे. ही एक भाजी झाली. अशा 2 भाज्यांचा समावेश विथ फ्रुट्स इन द डाएट. जर एवढं तुम्ही खाल्लं तर तुमच्या ज्या फायबरच्या गरजा आहे या कंप्लीट होऊ शकतात. पण आजकालची जी यंग पिढी आहे खूप तिखटवाली भाजी करतात आणि पोळीला अगदी छोटी छोटी लावून खातात. त्याच्यामुळे फायबरचे कंटेंट हे व्यवस्थित जात नाही. इट रिझल्ट्स इन टू कॉन्स्टिपेशन. त्याच्यानंतर आहे विकनेस. जर काही ताप आला आहे, काही तुम्हाला आजार झाला, अशा वेळेला विकनेस आहे, अशा विकनेसच्या वेळेला सुद्धा तुम्हाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. कारण सगळं पूर्ण बॉडीच पूर्ण वीक झालेली असते, त्याच्यामध्ये ताकद नसते टू पुश आउट द वेस्टेज. अशा वेळेला सुद्धा कॉन्स्टिपेशन कंडिशन येऊ शकते. त्याच्यानंतर आहे पुअर मसल टोन. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातले जे मसल आहे हे मसल पूर्ण ड्रेन होऊन गेलेले आहे, अशा वेळेला सुद्धा कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. जसं ओल्ड एज मध्ये मसल्स या पूर्ण वीक व्हायच्या मार्गावर असतात आणि अशा वेळेला त्या वृद्धावस्थेमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास हा जास्ती बळावत असतो. त्याच्यानंतर आहे नर्वस टेन्शन म्हणजे मेंटल स्ट्रेस.
जेव्हा खूप मेंटल स्ट्रेस येतो तेव्हा सुद्धा कॉन्स्टिपेशन हे होत असतं. त्यामुळे नेहमी टेन्शन फ्री किंवा स्ट्रेस फ्री जर तुम्ही जगलात तर तुम्हाला या गोष्टी एलिमिनेट होऊ शकतात. त्याच्यानंतर लॅक ऑफ रेग्युलर एक्झरसाइज. जर तुमच्या पूर्ण लाईफस्टाईल मध्ये एक्झरसाइजला जर कुठे स्थान नसेल तर कॉन्स्टिपेशन होण्यामागे हे एक महत्वाचं कारण असतं. सगळेजण म्हणतात की मी रोज इतकी ऍक्टिव्ह असते, मी इकडे जाते तिकडे जिने चढते तिकडे हे करते, मला इतकं वेळ नसतो, एका जागी मी बसलीच नाहीये तर मला एक्झरसाइजची काही गरजच नाहीये. बट दिस इज रॉंग. एक्झरसाइज इज डिफरंट दॅन एक्झर्शन. जे तुम्ही करता आहात ते एक्झर्शन आहे, एक्झरसाइज नाही. एक्झर्शन आणि एक्झरसाइज मधला फरक असा आहे, एक्झर्शनमुळे तुमची बॉडी ड्रेन आउट होते आणि एक्झरसाइजमुळे तुमची बॉडी एनर्जाइज होते. तर एक्झरसाइज हे महत्वाचे आहे. तुम्ही कितीही दिवसभरात रेग्युलर कामामध्ये व्यस्त असला तरी तुमच्या बॉडीला, शरीराला ड्युरिंग द एक्झरसाइज आपलं बॉडी ऑक्सिजन घेत असते आणि ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवत असते, म्हणून ती एनर्जाइज होत असते. म्हणून एक्झरसाइज इम्पॉर्टंट आहे आणि या एक्झरसाइज मुळेच आपले जे आतले सगळे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स नीट व्यवस्थित काम करतात आणि कॉन्स्टिपेशनच्या धोक्यापासून आपल्याला दूर ठेवतात. त्याच्यानंतर आहे मेडिसिन्स. काही काही जे मेडिसिन्स आहे त्या मेडिसिन्सच्या अतिवापरामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होत असतं. कधी कधी जे आपण अँटीबायोटिक वगैरे घेतो ओकेजनली त्यांनी सुद्धा हे टेम्पररी कॉन्स्टिपेशन हे होऊ शकत असतं. त्यामुळे मेडिसिन्स जे घेतात आहे त्यांच्यामुळे सुद्धा हे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. आता जर कॉन्स्टिपेशनच्या पेशंटला आपल्याला डाएट थेरपी द्यायची असेल तर काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे त्या आपण पाहू. एक पहिले की त्या पेशंटचं काय वय आहे, एज ऑफ पेशंट. पेशंट हा वृद्ध आहे, पेशंट हा यंग आहे, पेशंट हा मिडल एजचा आहे, कुठल्या एजचा तो पेशंट आहे. साधारणतः लहान मुलांमध्ये आणि वृद्धावस्थेमध्ये ही जी समस्या ही जास्ती भेडसावते. त्याच्यानंतर सेक्स काय आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, हे आपल्याला पाहावं लागतं आणि त्याच्या तशा याच्याप्रमाणे आपल्याला आहाराचं त्याला रिकमेंड करायला लागतं. आणि हा डिसीज कसा आहे, खूप क्रॉनिक आहे, खूप आधीपासूनचा आहे, आत्ता उद्भवलेला आहे तर त्याला काय कारण आहे हे आपल्याला त्याच्या मागचं जाणून घेणं आवश्यक असतं. सफरिंग फ्रॉम सिन्स म्हणजे हे कधीपासून त्यांच्या मागे आहे, कॉन्स्टिपेशन किती दिवस झाले, किती महिने झाले का किती वर्ष झाले की हे कॉन्स्टिपेशन आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपली लाईन ऑफ ऍक्शन ही ठरत असते. त्याच्यानंतर फूड हॅबिट, काय रोजची दिनचर्या काय आहे, रोजचं दैनंदिन तो काय खातो काय नाही ही त्याची हिस्ट्री आपल्याला त्याची जाणून घेणे आवश्यक असते. त्याच्यानंतर त्याची किती ऍक्टिव्हिटी आहे, दिवसभरात तो किती ऍक्टिव्ह आहे, किती एक्झरसाइज करतो हे आपल्याला जाणून घ्यायला लागतं आणि त्याचे जे मील टाइमिंग आहे, केव्हा तो जेवतो काय करतो हे आपल्याला जाणणं महत्वाचं आहे. हे सगळं जाणून घेतल्यानंतर आपलं प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिपेशनच्या डाएटला काय प्रिन्सिपल आपल्याला वापरायला लागतील ते आपण पहिल्यांदा पाहत असतो आणि याच्या अकॉर्डिंगली आपण त्याला डाएट प्रिस्क्राईब करत असतो. यामध्ये बसणारं, या प्रिन्सिपल मध्ये बसणारं जे डाएट आहे ते डाएट आपण त्यांना प्रिस्क्राईब करत असतो. याच्यामध्ये आपल्याला आहे ऍडिक्वेट कॅलरीज, कारण याला कॅलरीजचा काही एक प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून जेवढी त्याच्या वयासाठी, ज्याच्या वजनासाठी, ज्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी जेवढी कॅलरीजची आवश्यकता आहे तेवढी ऍडिक्वेट कॅलरीज म्हणजे पुरेशी कॅलरीज आपण त्यांना देणार आहोत. ऍडिक्वेट प्रोटीन त्याला आपण देणार आहे. प्रोटीनचाही काही वांधा नाही आहे, प्रोटीनचाही काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. अशा वेळेला आपण जेवढं त्याच्या बॉडीला रिक्वायर्ड असं प्रोटीन आहे तेवढं आपण देणार आहे. ऍडिक्वेट फॅट्स आपण इथे देणार आहेत, कारण व्यवस्थित प्रमाणात जे फॅट्स आहेत ते आतमध्ये द्यायला हवे. इट ऍक्ट्स एज अ लुब्रिकंट, म्हणून आपण जेवढे फॅट्स आहेत तेवढे त्याला देणार आहे. इथे आता आपल्याला त्याला फायबर मध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे.
हाय फायबर डाएट द्यायचा आहे. फायबर हे 2 प्रकारातले असतात. एक सोल्युबल फायबर आहे, एक इनसोल्युबल फायबर आहे. सोल्युबल फायबर हा जो असतो हा आतमध्ये जाऊन स्वेल होतो, बल्ज होतो आणि हे असतो तो सॉफ्ट असतो. आणि जो इनसोल्युबल फायबर आहे हा रेषायुक्त जे ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे मध्ये असतात हे त्याच्यामध्ये आहे आणि हा आपल्याला त्याच्यामध्ये फायबर त्यांना द्यायचा आहे, जास्ती प्रमाणात द्यायचा आहे, जेणेकरून की हा जे कॉन्स्टिपेटेड पर्सन आहे ह्याला रिलीफ मिळेल. त्याच्यानंतर याच्या आहारामध्ये खूप सारं लिक्विड द्यायचं आहे आपल्याला, प्लेंटी ऑफ लिक्विड्स. जर रेग्युलर लिक्विड हे आपण 2-2.5 लिटर असेल तर याला आपण जास्ती प्रमाणामध्ये लिक्विड देणार आहोत आणि जेणेकरून की आतमध्ये पाण्याची कमतरता न होता सॉफ्ट बाउल होईल आणि शरीरामध्ये बाहेर निघायला मदत होईल. त्याच्यानंतर याचे मील जे टायमिंग्स आहे हे मील टायमिंग्स आपल्याला त्याच्यामध्ये रेग्युलराईज करायचे आहे, त्याला आखून द्यायचे आहे की या वेळेला हे या वेळेला ते, विथ व्हॉट इन द रेफरन्स ऑफ हिज, त्याचं काय ऑक्युपेशन आहे, त्याला केव्हा जेवायला मिळत आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचं मॉडिफिकेशन आपल्याला करायचं हे असतं. हे झालं हे कॉन्स्टिपेशन. दुसराच याचा जो अपोनंट आहे त्याचा अपोजिट हे आहे तो आहे डायरिया. डायरिया इज द कंडिशन म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ फ्लुइडी स्टूल्स पास होतात त्याला आपण म्हणू डायरिया. इथे अवरोध होता, इथे जास्ती प्रमाणात हे फ्लुइडी स्टूल्स शरीरामधनं बाहेर जातात आहे, त्याला आपण डायरिया म्हणू. या डायरियाचे टाईप आहे ऍक्यूट वॉटरी डायरिया ड्यू टू इन्फेक्शन. जनरली हा जो डायरिया आहे हा फूड इन्फेक्शनमुळे किंवा वॉटर इन्फेक्शनमुळे होताना दिसत असतो. म्हणजे जे दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिल्यामुळे हा डायरिया हा जनरली होत असतो. त्याच्यानंतर त्याचा दुसरा पार्ट आहे डिसेंट्री. जेव्हा डायरिया बरोबर म्हणजे लूज मोशन्स बरोबर रक्त सुद्धा पडत असेल तेव्हा याला आपण डिसेंट्री म्हणत असतो. त्याला म्हणतात आपण आवरक्ताची हे झाली, आवरक्त असं म्हणतात त्याला. आणि काही असतात जे क्रॉनिक डायरिया आहे म्हणजे खूप दिवसांपासून डायरिया चालू आहे, याच्यामध्ये बरेचदा असं होतं की आतल्या चयापचयाशी संबंधित असा हा डायरिया राहू शकत असतो. तर हे साधारणतः या डायरियाचे प्रकार असतात. तर हे डायरिया हा जर आपल्याला ट्रीट करायचा असेल तर या ट्रीटमेंटसाठी प्रिन्सिपल ऑफ डाएट काय राहील, तो आहे की याला व्यवस्थित प्रमाणात कॅलरीज द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रथिनं याला चांगल्या प्रमाणात प्रथिनं द्यायचं आहे. फॅट्स पण व्यवस्थित प्रमाणात द्यायचं आहे कारण खूप जास्ती एनर्जी शरीरामधनं बाहेर जाती आहे. आणि महत्वाचं आहे की फ्लुइड बरोबर शरीरामधले जे इलेक्ट्रोलाइट्स आहे जे समतोल राखतात, वॉटर बॅलन्सचा समतोल राखतात, ते पण शरीराबाहेर चालले आहे. त्यामुळे तुम्हाला त्याला ऍडेड व्हर्जन म्हणजे अजून जास्ती प्रमाणामध्ये सोडियम, पोटॅशियम आणि बाकीचे इलेक्ट्रोलाइट्स हे देणं आवश्यक होतं. इन्क्रीज फ्लुइड म्हणजे यांच्यामध्ये जे आपण तेव्हा म्हटलं लिक्विड डाएट द्यायचं आहे, फ्लुइड डाएट द्यायचं आहे, हे या असल्या पेशंटसाठी उपयोगात येत असतं. त्याच्यानंतर थोडे रिकवर झाले की त्यांना सॉफ्ट डाएट आणि लिक्विड डाएट हे आपण रिकमेंड करत असतो. याच्यामुळे आणि विथ दॅट जर इन्फेक्शन असोसिएटेड असलं तर त्याच्याबरोबर आपल्याला त्यांच्या करेक्टिंग हे द्यावे लागतात, म्हणजे मेडिसिन्स त्यांना द्यावे लागतात. पण रिलीफ होण्यासाठी आपल्याला डाएटचा उपयोग करायला लागतो. याच्यामध्ये लहान मुलांमध्ये हे अतिसाराचे प्रमाण खूप जास्ती प्रमाणात आढळून येते आणि दे आर द ग्रुप म्हणजे तो असा ग्रुप आहे की थोड्याशाही फरकामुळे ते जास्ती अफेक्ट होऊ शकतात. म्हणजे जर 1-2 दिवस सुद्धा त्यांना जर जास्ती फ्लुइडी स्टूल्स झाले तर पूर्ण गळून जातात आणि मग लवकर डिहायड्रेट होतात आणि डिहायड्रेट झाल्यानंतर जर त्याला नीट व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही तर इट कॅन रिझल्ट इन टू डेथ. म्हणजे
आपण त्या मुलाला गमावू पण शकतो जर सिव्हिअर कंडिशन झाली, डिहायड्रेट झाली, पूर्ण शरीरावाटे जर पाणी निघून गेलं. सगळ्या शरीराच्या महत्वाच्या गोष्टींसाठी पाण्याची आवश्यकता असते. जर ती निघून गेली तर त्यांची कार्यक्षमता कमी होऊन जाते आणि असं करता करता सिव्हिअर कंडिशन मध्ये डेथ पण होऊ शकते. म्हणून हे टाळण्यासाठी जसं लिक्विड स्टूल्स चालू झाले तेव्हा त्यांना बरेचदा मिसकन्सेप्शन असतं की पाणी पचत नाहीये आणि पाणी पचत नसल्यामुळे ते पाणी बंद करून देतात. पाणी द्यायला नको लहान मुलांना, कारण पाणी सगळं बाहेर पडतं आहे शरीराच्या असं त्यांना वाटतं, पण दॅट इज रॉंग. ते सतत तुम्हाला जेवढं पाणी बाहेर जात आहे तेवढं रिफिल करणं आवश्यक आहे. त्यालाच म्हणतात ओरल रिहायड्रेटिंग सोल्युशन. म्हणजे डिहायड्रेशन वाचवण्यासाठी रिहायड्रेट करावं लागतं शरीराला. पुन्हा हायड्रेट म्हणजे पाणी कंटेंट वाढवावं लागतं. तर हे पाणी कंटेंट आणि बाकीचं जे इलेक्ट्रोलाइट आपण मगाशी म्हणलं की शरीरातनं खूप मोठ्या प्रमाणात लॉस होतं, तर ते इलेक्ट्रोलाइट आपल्याला या मिठातून आणि साखरेमधनं मिळणार असतं. तर एक होममेड म्हणजे अगदी इकडे तिकडे आपल्याला जायला तेव्हा कुठे वेळ नसतो, दुकानात सुद्धा जायला वेळ नसतो, तर अशा वेळेला घराच्या घरी याच्यासाठी सोल्युशन बनू शकतं आणि ते त्याला आपण म्हणतोय की होममेड सोल्युशन, रिहायड्रेटिंग सोल्युशन, जे की तोंडानी द्यायचं आहे. दॅट इज इम्पॉर्टंट, ओरल रिहायड्रेशन. अदरवाईज सलाईन वगैरे लावून सुद्धा रिहायड्रेट करू शकतात, पण दिस इज ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. याच्यामध्ये बनवायची पद्धत खूप सोपी आहे. 1 ग्लास भर पाणी, त्याला चांगलं उकळून घ्यायचं. उकळून इन द सेन्स, कारण आधीच पोटामध्ये पचनशक्ती कमकुवत झालेली आहे आणि शिवाय जर तुमचं हे पाणी दूषित पाणी असेल, अजून त्या आगेत भर घालेला आहे. म्हणून उकळलेलं थंड केलेलं पाणी, थंड इन द सेन्स फ्रीज मध्ये नाही टाकायचं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी, याच्यामध्ये 1 पिंच ऑफ म्हणजे 1 चिमूट भर मीठ घालायचं आहे आणि 1 टेबल स्पून साखर घालायची आहे. तर टेबल स्पूनच्या ऐवजी यू कॅन हॅव दिस मुठ्ठीभर, 1 मुठ्ठीभर साखर तुम्ही त्याच्यामध्ये घाला. चांगलं घोळून घ्या आणि चांगलं घोळल्यानंतर याला सीप बाय सीप द्यायचं आहे. गट 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 पिऊन घ्यायचं नाही आहे. हे घेण्याची पद्धत आहे सिप बाय सिप, म्हणजे घोट घोट असं घ्यायचं आहे पाणी. जे ग्लासभर पाणी आहे हे घोट घोटच्या फ्रिक्वेन्सी मधनं घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामुळे या शरीर जेव्हा रिहायड्रेट होईल तर डिहायड्रेशन पासून वाचेल आणि आपल्याला परिस्थिती म्हणजे जी रोगाची कंडिशन आहे ही सुधारण्यास मदत होणार आहे. त्याच्यानंतर कमर्शियल अवेलेबल असतात ORS सोल्युशन. साधारणतः त्याच्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्राम ग्लुकोज असतं, सोडियम क्लोराईड असतं, ट्रायसोडियम सायट्रेट असतं, त्याच्यानंतर सोडियम बायकार्बोनेट असतं, पोटॅशियम क्लोराईड असतं. दॅट इज द प्रिपेअर्ड फॉर्म्युला असतो हा. आणि प्रिपेअर्ड फॉर्म्युला आपल्याला फक्त 1 ग्लास पाण्यामध्ये त्यांनी रिकमेंड जेवढी केलेली आहे तेवढं घोळायचं आणि ती पावडर जर तुम्ही त्यांना दिली तर ते त्याचं सर्व्हाइव्ह होऊ शकत असतात. सो इन दिस वे आपल्याला रोग्याच्या कंडिशन प्रमाणे आपल्याला पावलं उचलावे लागतात आणि जी काही वेगळे सगळे तत्व आहेत आपल्या डाएट थेरपीचे हे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला लागतात, अंमलबजावणी त्याची करावी लागतात रोग्याच्या कंडिशन प्रमाणे. राईट? So here I have the things to share with you. So याच्यानंतर जर तुम्हाला काही याच्याबद्दलचे काही प्रश्न असतील तर यू कॅन व्हेरी वेल शेअर करू शकता माझ्या बरोबर. कोणाला काही प्रश्न आहेत का? येस मॅडम, साधना मॅडम हात रेज केलेला आहे. कोणाला प्रश्न असतील तर आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ सुरू करा आणि प्रश्न विचारू शकता. विद्यार्थी वर्गाकडून कोणाला प्रश्न आहेत का बेटा? नाही. ओके.
प्रिन्सिपल्स ऑफ डाएट थेरपी, डायरिया अँड कॉन्स्टिपेशन हा अतिशय महत्वपूर्ण विषय मॅडमचा होता आणि काळीकर मॅडमनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आहे. मॅडम तुमचे खूप खूप आभार. महिला महाविद्यालय आणि बीएमबी वाणिज्य जीएमटी कला जेजेपी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत आणि दुसराही दिवस आजचा अतिशय चांगला गेला आहे. दोन्हीही मार्गदर्शन आणि चांगले झालेले आहेत. मॅडम तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये मधून तुम्ही वेळ काढला आणि तुम्ही मार्गदर्शनासाठी आल्या आणि खूप सुंदर मार्गदर्शन केलं मॅडम. तुमचे खूप आभार. धन्यवाद. मला प्राध्यापकांना एक विनंती करायची आहे की आपण विद्यार्थ्यांसाठी केलेला हा अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला जास्तीत जास्त असणं खूप आवश्यक आहे. आपण सगळे जे मार्गदर्शक बोलवले आहेत हे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आणि अतिशय सुंदर उद्बोधन हे लोक करत आहेत, हे मार्गदर्शक करत आहेत. तर अशा वेळेला सर्व प्राध्यापकांना दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं मी विनंती करते की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जर जास्तीत जास्त लिंक जॉईन करायला आपण सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत, काय समस्या आहेत, तर त्या जर सांगितल्या म्हणजे लिंक शेअर करताना त्यांना की जॉईन करताना प्रॉब्लेम होतोय का किंवा का त्या जॉईन करत नाहीयेत, तर ते जर हे कळालं आयोजक समितीला तर आपण त्यांचे प्रॉब्लेम्स सोडवू शकतो. तर माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना की आपण आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने इथे सहभागी करून घ्यावे. मॅडम काळीकर मॅडम तुमचे खूप खूप आभार. आजचं सेशन इथे संपलेलं आहे. उद्या पण सकाळी 11 वाजता सेशन सुरू होईल. उद्याचा सेशनचा विषय आहे न्यूट्रिशनल मॅनेजमेंट इन कॉमन डिसीज आणि पहिल्या सेशन मध्ये डायबिटीस हा महत्वपूर्ण विषय आपण घेणार आहोत आणि डायबिटीस हा विषय सांगण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून येणार आहेत डायटिशियन रश्मी बुद्धदेव आणि दुसऱ्या सत्रामध्ये तोच विषय आपण कंटिन्यू करतो आहोत न्यूट्रिशनल मॅनेजमेंट इन कॉमन डिसीजेस पण विषय अनिमिया आणि सिकल सेल याच्याबद्दल सांगणार आहेत. तर दोन्ही महत्वपूर्ण सत्र आहेत. तर आजप्रमाणेच उद्याही विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांनी त्याचा लाभ घ्यावा. आजचं सत्र हे इथेच संपलं. थँक्यू. धन्यवाद मॅडम. परत एकदा आपल्या सर्वांचे आणि श्रोता वर्गांचे खूप खूप आभार. लवकरच याचं रेकॉर्ड केलेलं युट्यूब वर आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद मॅडम. नासेरी मॅडम संपवायचं सेशन इथे. नासेरी मॅडम जॉईन झालेलं दिसतात मला. नासेरी मॅडम. हो सॉरी रोहिणी, मी जरा दुसऱ्या ह्याच्यात होती. दोन्ही पण छान सत्र झालं. छान झाले. येताना पण ऑन करून ठेवलं होतं ऐकायला आणि दोन्ही सेशन छान झाले. थांबू आपण इथे. आणि मला इथे एक आनंदाची गोष्ट अशी सांगायची आहे की आपल्या अतिशय उत्साही आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर संपदा नासेरी मॅडम ह्या सुद्धा आज तज्ज्ञ मार्गदर्शिका म्हणून एक ठिकाणी त्यांना बोलवलं होतं, पण तरी देखील मॅडमनी वेळ काढून या कार्यक्रमामध्ये पूर्ण त्याचा लाभ घेतलेला आहे. तर मॅडम संपवायचे आपल्या सेशन आहे आता. तर आजचं सत्र आपण इथे संपवत आहोत. उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपलं सत्र सुरू होईल. तोपर्यंत धन्यवाद.